आमच्या परड्यामध्ये. खास कारण दाखवतो एक मिनटं. हे बघा, गावठी कोंबडा आणि कापासाठी काय कापाला चुलीवर भाजत ठेवलंय मित्रांनो. हे कोंबडी जरा मित्रांनो चिकन साफ करून घेऊन आलोय आणि इथं याच्यावर बारीक करायचं आहे, बारीक करणार. आणि आता जेवण बंद आहे. आमचे भाऊजी, मोठे भाऊजी आहेत ते आणि एक छोटे भाऊजी आहेत. नॉन गावठी चिकन एक नंबर, वास सुटलाय. तांबडा रस्सा चिकन. मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि मी आता आमच्या परड्यामध्ये. खास कारण दाखवतो एक मिनटं. हे बघा, गावठी कोंबडा आणि कापासाठी माणूस पण बोलवून घेतलेला आहे आणि हातात त्याच्या कोयता पण आहे. आणि आज गावठी कोंबड्याचा बेत आहे आमच्या घरात. आणि आमची गँग सगळे भाचे आलेत. आणि हे बघा इथून धरण दिसते. हे धरण आहे व्हाईट हे सगळं. परड्यामध्ये आमच्या एवढा व्ह्यू दिसतंय चांगला, खूप छान. आणि इकडे आता कोंबडा कापल ओमकार, ही स्पॉट आहे आमचा. आणि इकडे भाचे सगळे आलेत. सकाळी आज बुधवार आहे, सो बुधवारी नॉनव्हेजचा बेत आहे आमच्या घरी. आणि इकडे पपईचं झाड पण आहे. काय कापाला कुणाच सांगायला साय, जोरात सांग, ऐकू जाईना, बोल. काय कापाला प्राण त्याग केलेला आहे कोंबड्याने. तिथं जरा साफसफाई करायसाठी ओमकार पिसं वगैरे काढतोय कोंबड्याचे. कोंबडा सोलून झाला आहे मित्रांनो. आता चुलीवरती भाजतोय. जरा भाजल्यावर जरा वेगळी चव येते, त्यासाठी चुलीवर आता धरलाय भाजू दे म्हणून. पक्क वगैरे जळून जातात पाक. जरा भाजू दे आता. चुलीवर भाजत ठेवलंय मित्रांनो. हे कोंबडी जरा तो झालाय, भाजू दे जरा. बघा कोंबडी भाजून झाली. आणि अशीच भाजतात, नाहीतर ही पण मनाला जळले. वरचं साल जाळायचंच असतं तरच चव येते सांबाराला. आणि आता हे साफ करून घेतो मित्रांनो. चिकन साफ करून घेऊन आलोय आणि इथं याच्यावर बारीक करायचं आहे, बारीक करणार. सो मित्रांनो चिकन बारीक करून झालेलं आहे. जरा धुवायचं आणि नंतर मग फोडणी टाकायचं. आणि चिकन असल्यामुळे मित्रांनो आज आहे आमच्याकडं मसाले भात. पाणी गरम करत ठेवलंय, ताडपत्र जिरा टाकून. आणि इकडे तांदळाची भाकरी आहे गरम गरम. आज एकदम राडा आहे, बुधवार असल्यामुळे नॉनव्हेजचा दिवस. सो इथं मसालाची पूर्ण तयारी झालेली आहे चिकनसाठी. धने, जिरे, तीळ, कोथिंबीर, कांदा, सुकं खोबरं, ठीक आहे, आलं. हे आता तव्यावरती थोडं भाजणार आणि मग मिक्सरला लावणार. टेस्ट चांगलं घेते त्यासाठी. माझी मोठी ताई आहे, ती आज इकडं मसाला भाजत आहे. भाजून झालेले तीळ, थोडा वेळ कांदा भाजायचा आहे. कोथिंबीर आणि खोबरं सुद्धा गरम करायचं चालू आहे. त्यांना गरम करून झालेले आहेत. आणि नंतर मग कांदा थोडा वेळ भाजणार. सो मित्रांनो मसाला गरम करून झालेला आहे भाजून वगैरे. आणि इकडे आता तेल टाकलेलं आहे. हे तेल थोडा वेळ गरम होऊ दे आणि मग तेजपत्ता टाकलेला आहे, फूल, लवंग त्याच्यात नको फोडणीला. आणि आता जेवण बंद आहे. आमचे भाऊजी, मोठे भाऊजी आहेत ते आणि एक छोटे भाऊजी आहेत. नॉनव्हेजचं काय जेवण बनवायचं आपल्या इकडे. गावठी कोंबडी, कांदा टाकायचा चालू आहे आता.
चिकन वगैरे टाकलं आहे आणि आता जरा वाफेवर शिजू दे म्हणून ढाकण वगैरे ठेवलेलं आहे. तर 5 मिनटं वाट बघायची. पाणी सुटलंय चिकनला, शिजते थोडं थोडं. आणि इकडे पाणी गरम करत ठेवलंय. गरम गरम पाणी याच्यातलं जरा स्वाद चेंज नाही होत, चव एक नंबर लागते. आणि तोपर्यंत टाइमपास म्हणून आंबा खातोय आम्ही. इकडे भाऊही कापतोय आंबा. इकडे चिकन वगैरे शिजतंय आणि मसाला लावला तर आईचा मसाला झाला की मग लगेच चिकन शिजल्यानंतर फोडणी मारणार. मसाला बारीक करून झालेला आहे. इकडे पाणी थोडं अजून गरम करतो आहे आणि थोडं पाणी याच्यात ओतलं आहे. थोडं शिजू दे, मग चांगला एकदम मसाला आमटी होऊन जाईल. रस्सा, तांबडा रस्सा एकदम झणझणीत गावठी कोंबड्याचा. आणि मग भेटतो थोड्या वेळाने परत एकदा. नंतर झालं आमची आमटी आणि सुकं. थोडं टेक्निकल इश्यू झाला, मग काम आलं म्हणून मी बाहेर गेलो होतो. बरं तुम्हाला दाखवतो मी. तांबडा रस्सा बघा, कट कसा आला, एक नंबर. आणि वास पण खूप छान. जस्ट त्याच्या बाजूला बघा गावठी चिकन, एक नंबर वास सुटला आहे, खूप छान. पण आता खायला बसणार. इकडे हे तांबडा रस्सा, चिकन. आता थोड्या वेळ भेटतो खाताना. रस्सा झालेला आहे आणि जर आता पिऊन बघू कसा आहे चव, वाटीमध्ये घेऊन. आणि नॉनव्हेज झालं की मित्रांनो रस्सा पहिला पिऊन बघायचा, एक नंबर लागतं. बस बस जास्त कट दे, मरू दे तिकडे. हा बघा रस्सा एकदम तांबडा कोल्हापुरी असाल. तांबडा रस्सा घेतलाय मी नॉनव्हेजचा, चिकनचा. आणि बघू आता कसं चव लागते. खूप भारी झाला मित्रांनो, एक नंबर. आता भूक पण लई लागली रस्सा पिल्यापेट. आता चिकनवर ताव देणार. सो ताट तर रेडी आहे. इकडे तांदळाची भाकरी, कांदा लिंबू नॉनव्हेज सोबत, तांबडा रस्सा आणि इकडे चिकन. इकडे पण ताट चालू आहे. खाऊन बघूया मित्रांनो कसं झालं आहे आता. जेवण वगैरे झालं आहे माझं आणि एक नंबर झाला गावठी चिकन आणि रस्सा पण. मित्रांनो तुम्हीसुद्धा गावठी चिकन जर घेऊन आलात, गावठी कोंबडा, तर त्याला फ्राय नक्की करा आणि मग त्याचं चिकन बनवा, सुक्कं बनवा. खूप छान लागतं, टेस्ट येते. आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.